मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकावर एका माथेफिरूने तरुणीच्या नकळत केस कापले। तरुणीला याची जाणीव होताच माथेफिरू आरोपीने पळ काढलाय। माटुंग्यातल्या महाविद्यालयात जाण्यासाठी तरुणी कल्याणहून विशेष महिला लोकलने दादर स्थानकावर उतरली होती। त्यानंतर तरुणी कॉलेजच्या दिशेने जाताना तिला काहीतरी टोचल्यासारखं जाणवलं। मागे वळून पाहिलं असता एक व्यक्ती बॅग घेऊन पुढे घाईघाईत जाताना दिसली। त्यानंतर तरुणीची नजर ही खाली गेली असता तिला केस पडलेले दिसले। त्यानंतर तिने स्वतःच्या केसावरून हात फिरवल्यावर तिला तिचे केस कापल्याचं आढळलं। या तरुणीने त्या व्यक्तीचा पाठलाग केला, मात्र गर्दीतून हा आरोपी पळून गेलाय। या प्रकरणी तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलंय। काल रोजी सकाळी 9:30च्या दरम्यान दादर पश्चिम ब्रिजवर गर्दीमध्ये एक 19 वर्षाच्या महिलेचे पाठीमागील केस थोडे कापले गेलेले तिला लक्षात आलं। त्यानुसार तिने दिलेल्या तक्रारीनुसार आपला गुन्ह्याचा तपास चालू आहे। त्यात एक संशयिताला पकडलेला आहे। इंट्रोगेशन चालू आहे आणि पुढील अधिक तपास चालू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।